नमस्कार, मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर ज्योतिष क्रिएटिव्हिटीच्या किचनमध्ये तुम्हाला रोज नवनवीन असे वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतात। तर असाच आज एक आगळा वेगळा पदार्थ आज मी घेऊन आलेली आहे। तर आज आहे आपला मँगो बासुंदी केक। जितका तो वेगळा आहे तितकाच टेस्टी आहे आणि साधा सिंपल देखील आहे। तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर इथे मी एका आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहेत, त्या मिक्सरमध्ये आपल्याला घालून घ्यायच्यात आणि याची प्युरे करून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता ही प्युरे करून घेतली। आता ही साईडला ठेवून देऊया। आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला पिठी साखर काढून घ्यायची आहे आणि दही घालून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे मेजरमेंट मी प्रॉपर सांगणार नाहीये। तुम्हाला जर प्रॉपर मेजरमेंट हवं असेल तर या व्हिडिओची डिटेल रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर आता तेल घालून घेतले आणि छान असं मिक्स करून घेतले। साखर मेल्ट होतीये तोपर्यंत आपण ते साईडला ठेवून देऊया आणि दुसऱ्या भांड्यामध्ये 1 कप मैदा, 1 चमचा मिल्क पावडर आणि 1 चमचा इतकी कस्टर्ड पावडर घालून घेतलेली आहे। आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचंय। आता इथे बऱ्यापैकी मिक्स करून झालं की यामध्ये आपण जे दही साईडला ठेवलं होतं त्यातली साखर बऱ्यापैकी मेल्ट झालेली आहे, ती यामध्ये घालून घेऊया आणि जी प्युरे केलेली आहे ती देखील यामध्ये घालून घेऊया। छान एकजीव करून घ्यायचे आणि आता हे आपण बेक करण्यासाठी यामध्ये घालून घेणार आहोत 1 टीस्पून इतकं बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून इतकं बेकिंग सोडा आणि व्हॅनिला एसेन्सचे 1-2 ड्रॉप घालून घ्यायचे आहे आणि थोडंसं 1 चमचाभर दूध या बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरवर घालून घ्यायचं आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे। म्हणजे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲक्टिवेट होतो आणि केक छान फुलला जातो। तर एकजीव झालं की इथे मी पॅनला ग्रीस करून घेतलेला आहे ऑइलने। तुम्हाला हवं तर बटर पेपरही लावून घेऊ शकता। एकसारखं करून घ्यायचं आणि हा केक आपल्याला 30 मिनिटं मीडियम गॅसवर बेक होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। 30 मिनिटं झाल्याच्या नंतर हा केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि डिमोल्ड करून घ्यायचा आहे। तर आपण केक हा बासुंदी सोबत सर्व करणार आहोत। इथे ऑलरेडी मी बासुंदी करून घेतली होती। आता काय करायचं, हा जो आपण केक तयार केला होता त्याला सुरीने टोचे मारून घ्यायचा आणि यावर अशी बासुंदी सोडून घ्यायची। याने काय होईल, आपण जी बासुंदी वरून सोडत आहोत ती आतपर्यंत छान शोषली जाते। तर आता सगळी बासुंदी यावर मी घालून घेतली। आता यावर गार्निशिंगसाठी ड्रायनट्स घालून घेतलीये आणि थोड्याशा आंब्याच्या फोडी घालून घेतलीये। तर दिसायला जितका सुंदर दिसतोय तितकाच टेस्टी देखील आहे। तर आज जो केक मी बनवलेला आहे तो आंब्यासोबत बनवलेला आहे। तुम्हाला जर आंब्याशिवाय बनवायचा असेल तर दोन्हीचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही पाहू शकता। दोन्ही प्रकारे केला तरी भन्नाट असा लागतो। तर इथे मी केक कट केला आणि बासुंदी सोबत सर्व केलेला आहे। थोडासा चिल्ड करून खायचा म्हणजे भन्नाट टेस्टी लागतो। तर मस्त इथे बासुंदीचा रसरशीत केक तयार झालेला आहे।